ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि मनापासून शिकवणाऱ्या शिक्षिका आणि शिक्षकांकडून मराठीचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. गेय स्वरूपामध्ये कविता ऐकलेल्या आहेत, पाठ केलेल्या आहेत, त्या कवितांचं रसग्रहण ऐकलेलं आहे, कविता काय सांगतायत हे समजून घेतलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये निसर्ग कवींची श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात हिरवे क्षणात पिवळे क्षणात फिरुनी ऊन पडे, या कवितेचं गारूड आपल्या मनावरच उतरू शकत नाही. ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या शिक्षकांनी ती कविता शिकवलेली आहे, ज्याप्रमाणे निसर्गाचं यथार्थ वर्णन आमच्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे, त्या कवितेचं महात्म्य काय सांगावं.